देशाचा कणा असलेला शेतकरी आज अनेक संकटांशी झुंज देत आहे. वाढता उत्पादन खर्च, अनियमित हवामान, पिकांचे घटते दर, कर्जबाजारीपणा आणि शेतीविषयक विविध अडचणींमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेती तसंच शेतकरी वाचवण्यासाठी खेत बचाव अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, शेतीविषयक योजनांची माहिती पोहोचवणं, पिकांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी जनजागृती करणं आणि शेती क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांवर सामूहिक आवाज उठवणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेती टिकली तरच देशाची अर्थव्यवस्था सक्षम राहील आणि अन्न सुरक्षा अबाधित राहील. त्यामुळं प्रत्येक नागरिकानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहणं आणि या अभियानाला पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे. खेत बचाव अभियान हे केवळ आंदोलन नसून शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शेतीच्या अस्तित्वासाठी उभारलेली एक व्यापक जनचळवळ आहे. त्यात सर्वांनी सामील होऊया आणि शेती तसंच शेतकरी वाचवूया. नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरील कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. सध्या भारतामध्ये सर्वदूर खेत बचाव अभियान हे कृषी मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या खेत बचाव अभियानाचा सर्वात मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक उत्पन्न आहे ते वाढवणं, शेतकऱ्यांचं खतांचं जे वापर आहे तो संतुलित खतांचा वापर करणं, त्याचबरोबर खरीपाचा हंगाम सुरू आहे. ह्या खरीपाच्या हंगामामध्ये बीज प्रक्रियापासून तर काढणीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती पोहोचवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण आज जुन्नर तालुक्यातील रामवाडी गावामध्ये आलेलो आहोत. आज या अभियानाच्या माध्यमातून आज आपण बीज प्रक्रिया हा विषय शेतकऱ्यांना समजून सांगणार आहोत. यासाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी डॉक्टर गावडे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या रामवाडी गावातील सर्व प्रगतशील शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व शेतकरी बांधवांचं देखील कृषीविषयक कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. तर मी डॉक्टर गावडे साहेबांना विनंती करतो की आपण ही बीज प्रक्रिया, मग आज आपण या ठिकाणी पाहतोय की ज्वारी आहे, बाजरी आहे, त्याचबरोबर इतर जी काही तूर, मूग, उडीद, सोयाबीन सारखी पिकं आहेत, याची बीज प्रक्रिया आपण कशी करायची हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी समजून सांगावं. नमस्कार. प्रथमतः आपण बीज प्रक्रिया का करायची, कारण की गावातील भरपूर शेतकरी इथं आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपल्याकडं पाऊस तोंडावर आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बियाणं पेरण्यासाठी ज्यावेळेस शेतकरी बंधू घरचं बियाणं किंवा काही वेळेस दुकानातून बियाणं आणलं जातं त्यावेळेस काही बियाण्याला बीज प्रक्रिया असतेसुद्धा, घरगुती बियाणं असतं त्याला बीज प्रक्रिया सहसा केलेली नसते. दुकानातलं जे बियाणं असतं त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केलेल्या असतात किंवा त्याच्यामध्ये काही पुड्या देतात. मग आपल्याला प्रथमतः कुठलंही बियाणं असो त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. सर्व पिकामध्ये जे खरीपाचे सर्व पिकं आहेत ह्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रियेचा एक क्रम महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्या क्रमानुसारच बीज प्रक्रिया झाली पाहिजे. मग प्रथमतः रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही आपली झाली पाहिजे. ह्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया झाली पाहिजे. हे आदल्या रात्री करा किंवा जैविक बीज प्रक्रिया करायच्या अगोदर एक 4 ते 5 तास अगोदर करायची. मग अशा ताडपत्रीवर किंवा एखाद्या गमेल्यामध्ये आपण बीज प्रक्रिया ही करायची रासायनिक. हे 4-5 तास रासायनिक बीज प्रक्रिया करून हे ठेवून द्यायचं. ह्याच्यानंतर आपण काय करायचं की हे जे धान्य आहे हे वरचीवर बाहेर काढून घ्यायचं. काढल्याच्या नंतर काय करायचं की हे आपल्याला ज्यावेळेस पेरायचं आहे पेरायच्या अगोदर एक 4 तास अगोदर आपल्याला जैविकमधल्या बीज प्रक्रिया करायच्या. मग ह्याच्यामध्ये जर एकदलीय जर पीक असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एकदलीयमध्ये ज्वारी झाली, बाजरी झाली, हे खरीपाचे जे पिकं आहेत ते, तर त्याच्यासाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर जे आहे ह्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची पहिल्यांदा. आणि ही बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर एक 3-4 तास ठेवून द्यायचं. म्हणजे ह्याला पूर्णपणे ह्याचे जे जीवाणू असतात हे आपल्या सर्व धान्याला लागतात. आणि मग ह्याचा उपयोग आपल्याला ह्याच्यासाठी होतो की ह्या धान्याच्या आतमध्ये किंवा धान्यावर असलेल्या ज्या काही बुरशी आहेत ह्या आपल्याला इथली इथं नष्ट करता येतात. म्हणजे ह्याचा आपल्याला
आपल्या पीक ज्यावेळेस उगवतं ह्याच्यामध्ये ह्याचा इफेक्ट आपल्याला दिसत नाही. मग रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपल्याला कुठली बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं त्याच्यामध्ये आपण वापरणं अपेक्षित आहे, आणि जे जैविक आपण करणार आहोत त्याच्यामध्ये कुठले बुरशीनाशक किंवा जैविक जे घटक आहेत ते वापरणं महत्त्वाचे फायदेशीर ठरतील? तर जर बघितलं तर आपल्या खरीपातले जेवढे काही पिकं आहेत त्याच्यासाठी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची जी बीज प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये कार्बोक्सिल प्लस थायरम ह्या कंबाईनमधलं जे बुरशीनाशक आहे हे आपल्याला प्रति किलो बियाणे 3 ते 5 ग्रॅम आपल्याला ते वापरायचं आहे. आणि 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला जर आपण ही बीज प्रक्रिया केली तर ह्याच्यामुळं बियाण्यामध्ये असलेले रोग त्याचबरोबर जमिनीत असलेले रोग जवळपास 6 ते 8 महिन्यापर्यंत आपल्याला त्याचं व्यवस्थापन करता 6 येतं. ते 8 आठवड्यांपर्यंत. 6 ते 8 आठवड्यापर्यंत आपल्याला त्याचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येतं. तर ह्याच्यानंतर आपल्याला जैविक कीटकनाशकाची सुद्धा ह्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये थायमिथॉक्झिम जे आहे हे 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं आपण जर ह्याला बीज प्रक्रियाला वापरलं तर ह्याच्यामध्ये येणारे वेगवेगळ्या ज्या किडी आहेत तर ह्या आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण करता येतं. म्हणजे स्टोरेजमध्ये असलेल्या किडी आणि त्याचबरोबर आपल्या काही शेतामध्येच बऱ्याच किडीचे लाईफ सायकलमध्ये 1-2 ज्या त्याचे जीवनक्रम असतात जमिनीतले हे सुद्धा ह्याच्यावर अटॅक करतात आणि मग ते आपल्याला कंट्रोल करता येतं. ह्याच्यानंतर आपल्याला ही झाली रासायनिकची. ह्याच्यानंतर आपल्याला जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची असते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जैविक बुरशीनाशक सर्वात जास्त वापरलं जाणारं म्हणजे ट्रायकोडर्मा. ह्या ट्रायकोडर्मामुळं जमिनीतून आणि बियाण्यातून येणारे जे रोग आहेत मग त्याच्यामध्ये मर रोग असो, त्याचबरोबर जो बांधा कूज आहे, त्याचबरोबर मूळ कूज आहे, खोड कूज आहे, हे काही रोग जे आहेत हे आपल्याला ह्या ट्रायकोडर्माच्या जैविक बुरशीनाशकामुळं आपल्याला नियंत्रणात करता येतं. आणि ह्याची आपल्याला वापर प्रति किलो बियाणे साधारणपणे 10 ml किंवा 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला हे बीज प्रक्रियासाठी वापरायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे रोग नियंत्रणात आणता येते. आता ही जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला जैविक खतांची सुद्धा बीज प्रक्रिया करणं गरजेचं. म्हणजे ह्याचा उपयोग काय होतो की ज्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस पीक उगवून येतात तर त्यावेळेस त्याच्या मुळा स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत किंवा सशक्त झाल्या पाहिजेत, जोमदार वाढ झाली पाहिजे पिकाची. तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्या जैविक खतांचा वापर करता येतो. मग एकदलीय जे पीक असते तर त्याच्यासाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर जे आहे हे ॲझोटोबॅक्टरचा वापर करून आपल्याला एकदलीय पिकासाठी करता येतं. तसं जर द्विदल वर्गीय असलं तर त्याच्यासाठी रायझोबियम आपल्याला बीज प्रक्रियासाठी करता येतं. मी इथं आता शेतकरी बंधू आपल्याला ह्या रामवाडीतले आलेले आहेत तर मी त्यांना प्रथमतः म्हणेन की आपल्याला बीज प्रक्रिया करता वेळेस आपले जे पूर्ण कपडे आहेत हे फुल पाहिजेत, कधी बी शर्ट हाफ नसाय पाहिजे, फुल शर्ट पाहिजे. त्याचबरोबर आपण हँड ग्लोव्ज घातले पाहिजेत. हँड ग्लोव्ज घातल्याच्यानंतर आपण चष्मा घातला पाहिजे. चष्मा घातल्याच्यानंतर आपल्याला मास्कसुद्धा घातलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलंही रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक काही म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असतात तर ते उडून आपल्या नाकावाटे किंवा डोळ्यावाटे हे आपल्या शरीरात जाऊ नयेत ह्याच्यासाठी आपण पूर्ण प्रिकॉशन ह्याच्यामध्ये घेतली पाहिजे. तर आपण पहिल्यांदा बीज प्रक्रिया ही ज्वारी पिकाची म्हणजे खरीपातील जे ज्वारी पीक आहे महत्त्वाचं ह्याचे आपण पाहणार आहोत की बऱ्याच महाराष्ट्रामध्ये जवळपास बरेच जिल्हे असे आहेत की तिथं खरीपातली ज्वारी पीक घेतलं जातं. तर ह्या एकदलीय पिकामधले आपण प्रथमतः बीज प्रक्रिया आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मी जसं सांगितलं अगोदर तर तसं आपल्याला ही जी बीज प्रक्रियामध्ये रासायनिक बुरशीनाशक आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. मग ते कार्बोक्सिल प्लस थायरम कंबाईनमधलं 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडक्यात हे बियाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आदल्या दिवशी किंवा जैविक बीज प्रक्रिया करायच्या अगोदर 4 ते 5 तास अगोदर आपल्याला हे करायचं आहे आणि ह्याच्यानंतर ही सोडून द्यायचं ह्याला. मग तो काही वेळेस ताडपत्री असन किंवा तुमचं ह्याच्यात जरी असलं म्हणजे गमेल्यामध्ये किंवा काही वेळेस ड्रममध्ये सुद्धा आपल्याला करता येते. मोठा जर ड्रम असला तर त्या ड्रममध्ये बी तुम्ही हे बीज प्रक्रिया करून हे रात्रभर ठेवू शकता. आणि हे ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं की थोडंसं हलवायचं म्हणजे ती पावडर जी आहे ती सगळी खाली बसून जाते आणि जे बियाणं आहे ते वरचीवर काढून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्यावेळेस पेरायचं आहे
एक लक्षात ठेवायचं की रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपण 15 दिवस 8 दिवस बियाणं ठेवू शकतो, पण जैविक बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्याला ते ठेवता येत नाही. सेम डे म्हणजे त्याच दिवशी किंवा मॅक्झिमम दुसरा दिवससुद्धा नाही उजळून द्यायचा, त्याच दिवशी ज्या दिवशी पेरायचे त्याच दिवशी आपल्याला जैविकची बीज प्रक्रिया करायची. ह्याचं कारण काय की आपण हे जे जैविक बीज प्रक्रिया आहे हे पावडर फॉर्ममध्ये असलं तर आपण त्याला म्हणजे द्रावण तयार करून ह्याच्यावर शिंतडतो, म्हणजे ओलं बियाणं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग आपण सकाळी ह्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया प्रथमतः करणार आहोत. तर हे ट्रायकोडर्मा आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे हा ट्रायकोडर्मा आपल्याला 10 ml प्रति किलो बियाणं आपल्याला हे बीज प्रक्रियासाठी वापरायचे. तर ह्याच्यामध्ये समजा लिक्विडमधलं असलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्याचं तुम्हाला सांगतो की आपल्याला साधारणपणे 1 लिटरचं जर द्रावण असलं आपल्याकडं म्हणजे ट्रायकोडर्माचं, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 200 ग्रॅम गूळ आपल्याला ह्याच्यात टाकायचा. तर साधारणपणे आपण ह्याच्यात हे गूळ टाकलेला आहे. आणि हा गूळ टाकल्यानंतर हे जे ट्रायकोडर्मा जे जैविक बुरशीनाशक आहे हे आपण 10 ml आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे असं चौकळ असायला आपल्याला ह्या बियाण्यामध्ये टाकायचं. हे साधारणपणे ज्वारी आपली ही 2 किलोच्या आसपास ही ज्वारी आपण इथं घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे द्रावण साधं 20 ml ह्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे हे पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसन की ही ज्वारी पूर्णपणे ओली झालेली आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं की ही बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर लगेच आपल्याला हे पेरलं गेलं पाहिजे. आता ही बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की हे एक 2 ते 2.5 तास हे बियाणं सोडून द्यायचं, म्हणजे ह्याला सुकून द्यायचं. हे जे जीवाणू आहेत हे आपल्या बियाण्याला सगळे चिटकले पाहिजेत. तर ह्याच्यानंतर आपल्याला ॲझोटोबॅक्टरची ह्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि मी इथं शेतकरी बंधू आहेत त्यांना मी सांगेन की आपण ज्यावेळेस ट्रायकोची केल्याच्यानंतर 2 ते 2.5 तास सुकल्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला ही ॲझोटोबॅक्टर करायची. तर ह्याच्यातसुद्धा आपण प्रति किलो बियाणे 250 ml आपल्याला हे बीज प्रक्रियासाठी वापरायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी गूळ टाकलेला आहे. ह्याच्यातसुद्धा सेम जसं ट्रायकोमध्ये गूळ टाकला तसंच ह्याच्यात गूळ टाकायचा. आणि मग ह्याच्यामध्ये हे आपल्याला हे द्रावण घ्यायचं आणि हे द्रावण घेतलेलं आपल्याला ह्याच्यावर हे 25 ml आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. जर आपल्याकडं जास्त क्वांटिटीमध्ये हे जर बियाणं असलं तर आपण जो बारदाना असतो किंवा ताडपत्री असते त्याच्यावरसुद्धा घेऊन आपण ह्याची बीज प्रक्रिया करू शकतो. हे झालं ज्वारीचं. आता आपण जे महत्त्वाचं दुसरं पीक आहे बाजरी, तर ह्या बाजरी पिकाबद्दल देखील आपण याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी शेतकरी बांधवांना समजून सांगावं. आता हे जसं ज्वारीचं आपण केलं तसंच हे एकदलीय पीकमधलंच बाजरी पीक आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला जे रासायनिक बुरशीनाशक आहेत ते कार्बॉक्झिन प्लस थायरम जे आहे हे आपल्याला 3 ते 5 ग्रॅम किलो बियाणे आपल्याला ह्याच्यात मिक्स करून हे आपल्याला ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करायची. हे आदल्या रात्री किंवा 4 तास ते 5 तास अगोदर करून हे बियाणं आपल्याला ठेवून द्यायचं. तसं ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बियाणं हे हलक्या हाताने वरचेवर काढून घ्यायचं आणि ती जी पावडर आहे ही खालीच आपल्याला सोडून द्यायची. आणि हे काढल्याच्यानंतर आपल्याला त्याला नंतर ट्रायकोडर्मा जी आहे ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची. ह्या ट्रायकोडर्माच्या बीज प्रक्रियेला सुद्धा आपण जसं ज्वारीमध्ये गूळ टाकला होता तसंच ह्याच्यात गूळ टाकून हे साधारणपणे 10 ml प्रति किलो बियाणे आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि ह्याची बीज प्रक्रिया आपल्याला ह्याच्यामध्ये करायची आहे. हे बियाण्यामध्ये आपण हे प्रात्यक्षिकमध्ये बघत आहात. आणि असं हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. एकसारखं त्याला हलवून घ्यायचं. हां, एकसारखं हलवून घ्यायचं. आणि साधारणपणे हे तुम्ही आता सांगितलं गुळाचं, एक सर्व शेतकरी बांधवांच्या मनात देखील एक प्रश्न आहे, आपण गुळाचा वापर का करायचा? हां, गुळाचा वापर ह्याच्यासाठी करायचा की हे लिक्विड असो किंवा पावडर फॉर्ममधलं असो. तर ह्या लिक्विडमध्ये काय होतं की हे जे जीवाणू आहेत हे पाण्यामध्ये कुठंतरी मिक्स होते आणि आपण जर ह्याच्यावर टाकलं तर ते खाली नितळून सुद्धा जाऊ शकते. बरोबर. तर ह्याच्यासाठी आपल्याला जर गूळ त्याच्यामध्ये मिक्स केला तर त्याच्यात चिकटपणा येतो. आणि ह्या गुळाच्या चिकटपणामध्ये हे जे जीवाणू आहेत ह्याला चिटकत येतं आणि ते चिटकलेले जे जीवाणू आहेत हे आपल्या बियाण्याला चिटकून राहतात. आणि मग ते चिटकून राहिल्यामुळे ज्यावेळेस पेरणीमध्ये जातात त्या गुळाबरोबरच ते जीवाणू आपल्या शेतामध्ये जाते, नाहीतर ते तिथंच खाली म्हणजे खाली निघून जाऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हे गूळ त्याच्यात वापरणं गरजेचं आहे. आता ही आपण ट्रायकोडर्माची बघितली, त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये
ॲझोटोबॅक्टरसुद्धा आहे, कारण की एकदलीयमध्ये आपण ॲझोटोबॅक्टरच मोठ्या प्रमाणात वापरतो. तर हे ॲझोटोबॅक्टर आपल्याला ह्याच्यामध्ये बीज प्रक्रियामध्ये वापरायचं आहे. आणि हे ॲझोटोबॅक्टर वापरलेलं आपण ह्याच्यामध्ये हे बीज प्रक्रिया ह्याच्यात ॲझोटोबॅक्टर 25 ml प्रति किलो बियाणं आपल्याला ते बियाण्यासाठी वापरायचं आहे. तर हे अशा पद्धतीने खरीपातील जे महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये 2 पिकं घेतले जातात एकदलीयमधले, बरोबर. ज्वारी असो किंवा बाजरी असो, तर ह्या जर बीज प्रक्रिया केल्या तर जमिनीतून येणारे मोठ्या प्रमाणातले किंवा बियाण्यातून असलेले रोग किंवा किडीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. या ठिकाणी जे महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन, तर ह्या सोयाबीन पिकाची आपण बीज प्रक्रिया कशी करणार, तर आणि त्याच्यासाठी कुठले कुठले आपल्याला कीटकनाशक असतील, जैविक बुरशीनाशक असतील, त्याचा आपण कसा वापर करावा हे आपण शेतकरी बांधवांना समजून सांगा. आता तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात किंवा सर्व भागामध्ये सोयाबीन घेतलं जातं आणि सर्व शेतकरी जवळपास सोयाबीनचं बियाणं जवळपास म्हणजे 0.5% घरगुतीच बियाणं वापरलं जातं आणि मग बाकीचे काही मार्केटमधून आणून विकून आपलं बियाणं म्हणजे पेरलं जातं. आणि बऱ्याच वेळेस घरगुती बियाण्याला आपण शेतकरी बंधू कोणी बीज प्रक्रिया करत नाहीत. आपलं घेतलं बियाणं, वापसा आला, चांगली कंडिशन आली की पेरतात. मग त्याच्यामुळं कालांतराने काय होतं, त्याच्यावर कीड येतात, रोग येतात, त्याचबरोबर उगवण क्षमतासुद्धा कमी होते, काही वेळेस उगत बी नाही. मग हा शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या ह्याला फेन्सिंग करावं लागतं किंवा त्याला ते प्रॉब्लेम उद्भवतात. तर त्याच्यासाठी प्रथमतः आपल्याला बियाण्याला चांगलं बियाणं असं हेल्दी बियाणं निवडून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याचं बीज प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये प्रथमतः जर सोयाबीनचं बघितलं तर प्रथमतः सोयाबीनला आपल्याला बीज प्रक्रिया करताना थोडी काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे. तर बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला प्रथमतः हँड ग्लोव्ज घालणं गरजेचं आहे. पूर्ण कपडा आपलं जे शर्ट आहे ते फुल असला पाहिजे. त्या हँड ग्लोव्ज घातल्याच्यानंतर मास्कसुद्धा आपलं त्याच्यामध्ये घालणं गरजेचं आहे. आणि चष्मासुद्धा प्रात्यक्षिकनुसार आपण ही बीज प्रक्रिया कशी करायची हे आपण इथं आज पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी जसं आपण ज्वारी बाजरीसाठी बघितलं तसंच ह्यालासुद्धा आदल्या रात्री आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची 1-2 तास अगोदर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कार्बॉक्झिल प्लस थायरम आहे किंवा कार्बेंडेजिमसुद्धा पावडर आहे, ही आपण बीज प्रक्रियामध्ये वापरू शकतो. ती साधारणपणे 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं वापरायची. त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करायची. मग त्याच्यामध्ये थायमेथॉक्झिम आहे, इमिडाक्लोपिड आहे. हे आपल्याला बीज प्रक्रिया हे 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं आपण जर केलं तर सोयाबीनवर येणारे जेवढ्या काही किडी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पानं खाणारे असो किंवा चक्री भुंगा असो, त्याचबरोबर शेंगा पोखरणारे आळे असो, ह्या आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापन करता येतं. तर ह्या रासायनिक बुरशीनाशकामध्ये आपण थायरम जी आहे पावडर ही किंवा कार्बेंडेजिम पावडर ह्याच्यामध्ये मिक्स केली, हलक्या हाताने हलवा त्याला. आता हे असा हलक्या हाताने हलवल्याच्या नंतर हे 2 तास ते 4 तास हे ठेवून द्यायचं. ह्याच्यानंतर मग आपल्याला इमिडाक्लोपिड किंवा थायमेथॉक्झिम हे जे कीटकनाशक आहे ह्याची आपल्याला ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करायची. आणि ती बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर हे आपल्याला परत हलक्या हाताने हलवायचं आणि हे असं पसरून बियाणं ठेवून द्यायचं. असं पसरून ठेवा हे बियाणं. आणि हे ठेवल्याच्यानंतर आपल्याला हे एक रात्रभर किंवा रासायनिकची तुम्ही 2-4 दिवस अगोदर करून ठेवली तरीही चालते. हे ठेवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी हे बियाणं हलक्या हाताने ह्याच्यावरचं असं वर काढून घ्यायचं. आणि मग काय जी पावडर टाकली होती आपण रासायनिकची ती खालीच राहते. आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा पेरायच्या दिवशी पेरायच्या अगोदर 4 तास ट्रायकोडर्मा जे आहे ही ट्रायकोडर्माची जैविक बुरशी आपल्याला बीज प्रक्रिया करायची, जैविक बुरशीनाशक. हे ट्रायकोडर्मा आपल्याला साधारणपणे ह्याच्यामध्ये 10 ml प्रति किलो बियाणं हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जर शेतकरी बंधूंना व्यवस्थितरित्या जर ह्याला मिक्स झालं पाहिजे तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्याला जर चिकटपणा आला साठी ह्याच्यामध्ये आपण गूळसुद्धा ह्याच्यात टाकू शकतो. आता हे दोन्ही हाताने आपण ह्या दोघांनी घ्यायचं, तुम्ही दोघांनी हातात असं आणि असं हलवायचं. आता तुम्ही इकडं करा, असं करा, हे इकडं करा असं. तुम्ही तर राहून द्या, थांबा. आता तुम्ही खाली करा, तुम्ही वरती करा.
परत इकडं करा. आता हे अशा पद्धतीने केल्याच्या नंतर आता इथं तुम्ही सर्व जर हे बियाणं बघितलं तर सर्व बियाण्याला आपल्याला ओलं झालेलं दिसते. म्हणजे ह्याला जे आपण जैविक बुरशीनाशक टाकलेलं आहे हे सर्व बियाण्याला समप्रमाणात लागतं. आता हे असं ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर हे पसरून एक 1-1.5 तास ठेवायचं, म्हणजे चांगल्या पद्धतीने सुकतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आपल्याला रायझोबियम जे आहे ह्या रायझोबियमची बीज प्रक्रिया करायची. कारण की द्विदल वर्गीयमध्ये रायझोबियम हे नत्र स्थिरीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम करतं. म्हणजे आपण बघा जे द्विदल वर्गीय आहेत म्हणजे सोयाबीनला त्या गाठी बारीक येतात मुळाला, तर ते म्हणजे काय करतं की रायझोबियम जे आहेत हे जमिनीत जे नायट्रोजन आहे किंवा जे नायट्रोजन आहे हे पिकांना उपलब्ध करून द्यायचं काम करतं. मग त्यासाठी आपल्याला ही जे रायझोबियम आहे ह्याची सुद्धा बीज प्रक्रिया करायची. आता ट्रायकोडर्मा मी जसं सांगितलं की 10 ml प्रति किलो बियाणं, तसं हे जे रायझोबियम आहे हे रायझोबियम आपल्याला 25 ml प्रति किलो बियाणं आपल्याला हे ह्या बियाण्याला टाकायचं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आपण ते टाकत आहोत. सर्व बियाण्याला समप्रमाणात आपल्याला हे साधारणपणे हे 12 ml आपलं हे एक म्हणजे बॉटल हे आहे भरलेली आणि त्याच्यानुसार हे आपल्याला टाकलं जातं हे. ओके. आता हे सुद्धा परत सेम तसंच पहिलं जसं केलं तर त्याच पद्धतीने आपल्याला हे उचला दोघं बी. आता तुम्ही नाही तुम्ही हे करा, एक जण एका साईडला हां करा, अजून करा, हां 2-4 बाऱ्या करा. शेतकरी बांधवांनी एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायला आता महत्त्वाची ठेवा. आहे की सोयाबीन हे आता पीक जे असं आहे हे पंगवा. त्याचं बियाणं जे आहे ते खूप नाजूक आहे. ज्यावेळेस ते ओलं होतं तर त्याची साल ही जे आहे ती निघून जाते. तर ही साल निघून न जाण्यासाठी आपण ह्या बारदानाचा वापर याच्यासाठी करत असतो. जर आपण त्याने हातानेच जर ते खालीवर केलं तर त्याचं जे काही वरचं सालपट आहे ते निघून जाईल आणि सालपट निघून गेल्यानंतर त्याचं बियाणं हे उगून येणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्याची महत्त्वाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे की हाताने न हलवता ते आपण बारदानानेच हलवायचं आणि सावलीत सुकवायचे. व्यवस्थित सुकून दिल्यानंतरच त्याची पेरणी करायची आहे. त्याचबरोबर जे काही तूर आहे तर ह्या तूर पिकाचं आपल्याला कुठले घटक बीज प्रक्रियेसाठी जे रासायनिक असतील जैविक असतील महत्त्वाचे ठरू शकतात आणि ते कशा पद्धतीने आपण करायची. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बेंडाझिम पावडर किंवा कार्बॉक्झिल प्लस थायरम हे जे संयुक्त बुरशीनाशक आहे ते किंवा थायरम नुसतं हे सुद्धा आपल्याला ह्या 3-4पैकी कुठलेही एखादं बुरशीनाशक आपल्याला 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं आपल्याला हे वापरता येतं. आणि ते ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला हे टाकलं की हे थोडक्या असं हलवून घ्यायचं. हे आदल्या रात्री किंवा 4 तास जैविक बुरशीनाशकाच्या अगोदर हे करायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे बियाणं असं ठेवून द्यायचं. रात्रभर ठेवा किंवा 2-4 दिवस अगोदर करून ठेवलं तरी चालतं. वरचीवर बियाणं साईडला करायचं आणि त्याच्यानंतर मग जैविक आपल्याला त्याच्यामध्ये घटक वापरायचे. तर आता आपण ह्याच्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया केलेली बघितली आहे. ह्याच्यानंतर जैविकची जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जैविक ट्रायकोडर्मा जी जैविक बुरशीनाशक आहे हे आपल्याला 10 ml प्रति किलो बियाणं आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे प्रॅक्टिकली किंवा प्रात्यक्षिकामध्ये आपण बघत आहोत की ह्याच्यामध्ये तुरीमध्ये आपण हे ट्रायकोडर्मा 10 ml प्रति किलो बियाणं आपल्याला हे बीज प्रक्रिया करायची आणि हे पेरायच्या अगोदर एक 3 ते 4 तास अगोदर करणे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सुकवून द्यायचं. आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला रायझोबियमची हे बीज प्रक्रिया ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. मग हे सुकल्याच्या नंतर परत रायझोबियम आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा रायझोबियम 25 ml प्रति किलो बियाणं आपल्याला हे ह्याच्यामध्ये बीज प्रक्रियामध्ये करणं गरजेचं आहे. मग ही आपण बीज प्रक्रिया ह्याच्यामध्ये केली आहे की आपल्याला हे साधारणपणे म्हणजे आता बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू म्हणतात की आम्ही बीज प्रक्रिया केल्याबरोबर लगेच पेरणीसाठी बियाणं वापरावं का. कारण की काय होतं आपण सहसा ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीने सुद्धा बरेच शेतकरी बंधू पेरणी करतात. तर हे बियाणं जर आपण टाकल्याबरोबर म्हणजे जैविकच्या जैविक कीटकनाशक बुरशीनाशक किंवा जैविक खतं ह्याची बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर जर लगेच टाकलं आपण किंवा पेराय गेलो तर तुम्ही आता हाताने घेऊन बघा की सर्व बियाणं ओलं झालेलं आहे. आणि मग काय होतं की एकाच वेळेस हे बियाणं असं
एकाला एक चिटकून राहतात. म्हणजे ज्या ठिकाणी पेरतो आपण त्यावेळेस मग हे 3-4 बियाणं 5-6 बियाणं ते एका ठिकाणी पडतात. मग त्याच्यासाठी आपल्याला हे साधारणपणे 2 तास 3 तास सावलीमध्ये हे सर्व बियाणं सुकवायचे. उन्हामध्ये ठेवायचं नाही तर बऱ्याच वेळेस म्हणतो आपण की बाबा लवकर सुकन म्हणून आपण उन्हामध्ये ठेवून देऊ. सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस जर कडक ऊन असलं तर हे जे जीवाणू आपण ह्याला लावलेले आहेत हे मरायचे सुद्धा चान्सेस असतात. त्याच्यामुळं कधीही ही जी सुकवायला हे सावलीमध्येच ठेवायचं आणि मग ते सुकल्याच्या नंतर तुम्ही लगेच पेरणीमध्ये ते बियाणं वापरू शकतात. या कार्यक्रमासाठी आपण सर्व शेतकरी बांधव त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे सर, रामवाडी येथील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.